नमस्कार मित्रांनो, एक मुलगी आहे चांगली शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी आहे. अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन केले तिने MA आणि ती स्वतः जॉब पण करते. सध्या तिला जॉब नाही आहे, पण जॉब केला पाहिजे, स्वावलंबी बनलं पाहिजे हे सगळं तिला माहीत आहे. आता ती लग्न करणार आहे. तिच्याकडे आहेत 2 स्थळ. पहिलं स्थळ जे आहे तो MBA केला आहे त्यानं, म्हणजे चांगलं शिक्षण घेतलं आहे. त्याचा वडील जे आहेत ना ते वकील आहेत आणि घर खानदान सगळं चांगलं आहे आणि तो बिझनेस करतोय. एक चांगला त्याचा मोठा बिझनेसमॅन आहे. तो त्याचं एक मोठं शोरूम आहे. आणि दुसरा जो आहे त्याच्याकडे जॉब नाही आहे, घर नाही आहे राहायला, आईबाबांचा पत्ता नाही आहे आणि ज्या घरात ती मुलगी राहते त्याच अर्ध्या खोलीत तो राहतोय आणि वेळ मिळेल तेव्हा तो चान्स मारायचा बघतोय. आता या दोन्हीतल्या स्थळापैकी ती कोणाला सिलेक्ट करेल? तुम्ही चुकलात. तुम्ही जर म्हणालाय की नाही त्या शोरूमवाल्याला ती सिलेक्ट करेल तर तुमचा निर्णय चुकला. ॲक्च्युली 2003मध्ये जेव्हा अंजलीचं लग्न ठरत होतं त्यावेळी तिच्याकडे ही 2 स्थळं आली होती. एकाचं नाव होतं जितू फ्रॉम व्हिडिओकॉन आणि दुसरा होता तो बिनकामाचा, तो म्हणजे नंदू. आता इथं जितूबरोबर स्कॅम झाला. आता तो स्कॅम कसा झाला हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. आता हा मजेशीर स्कॅम आहे, पण थोडंसं लॉजिक लावण्यासारखं आहे. सध्या मुली आज पण काय सांगता येत नाही, तरी पण बोलूया आपण. इथं जितूला आणि नंदूला काही ठराविक पॅरामीटर्सवर कम्पेअर करणार आहे. म्हणजे एक ठराविक अशा गोष्टी घेणार, रुब्रिक्स घ्यायचे, त्या रुब्रिक्सना ठेवायचं आणि त्यामध्ये जितू कुठं आहे आणि तिथं नंदू कुठं आहे या दोन्ही गोष्टीमध्ये दोघांना कम्पेअर करायचं. आणि अंजलीनं नंदूला सिलेक्ट केलं, पण जितू इथं नंदूवर कसा मात देऊन तो उजवा ठरतो आणि अंजलीचा निर्णय कसा चुकला हे मात्र आपण इथं सांगणार आहे. ओके, चला तर सगळ्यात आधी बोलूया नॉलेजबद्दल, म्हणजे शिक्षणाबद्दल. आता 2003मध्ये त्यावेळी जितूनं MBA केलं होतं, म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे केलं होतं. आणि इथं नंदूच्या शिक्षणाचा काही पत्ताच नाही आहे. तो फक्त एक गिटार घेऊन वाजवत फिराला. यामध्ये शिक्षणामध्ये तर आपला जितू वरचढ निघाला. दुसरा मुद्दा पैशाचा. आता पैसे कमवायचे आहे तर काय केलं पाहिजे? नंदू हा दारोदारी जॉब पाहिजे म्हणून भीक मागत फिरा लागलाय. पण दुसरीकडं जितू हा जो आहे की नाही तो जॉब मागत नाहीये, तो जॉब द्या लागलाय दुसऱ्याला. आणि त्याला एक कळून आलंय की पैसा जर मिळवायचा आहे तर जॉब करून उपयोग नाही, काहीतरी बिझनेसच करायला पाहिजे. हे कसं कळलं आपल्याला? त्यानं MBA केल्या त्यानं बिझनेस त्याच्या डोक्यात आला. बिझनेस कशाचा होता? तर त्याला एक इलेक्ट्रॉनिक गोष्टींचं शोरूम काढायचं होतं. CD प्लेअर, TV वगैरे या गोष्टींचं शोरूम काढायचं होतं आणि त्यासाठी त्यानं बाबाकडून पैसे मागितले. आता ते मी पुढच्या पॉईंटमध्ये क्लिअर करतो. पण इथं जितूला एवढं कळलं की श्रीमंत व्हायचं असेल, पैसा मिळवायचा असेल तर आपल्याला बिझनेस केल्याशिवाय पर्याय नाही. तो जॉबच्या नादालाच लागला नाही. यातून जितू किती स्मार्ट आहे ते आपल्याला कळलं. आता पुढचा मुद्दा येतोय तो म्हणजे प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणाच्या बाबतीत तर काय बोलायचं? नंदू हा लोकांना धमक्या देणं, जो गावावरून राजू आलेला असतोय ना अंजलीशी लग्न करायला, त्याला तो धमकी देतोय, खोटं बोलतोय, ते सगळं नंदू करतोय. आता इथं जितूचा प्रामाणिकपणा बघा. जेव्हा तो बिझनेससाठी बाबाकडून पैसे मागतोय तेव्हा त्याचा बाप किती रुपये देतोय माहिती आहे का? 10 रुपये देतोय त्याला, 10 रुपये. आणि जा कर्जा काय बिझनेस करायचा आहे तो म्हणतोय. जितूच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाते. पण बिचारा काय करणार? ते जाते बँकेकडं लोन काढून आणते आणि दुसऱ्या दिवशी बाबाला पेढा देते. हा घ्या पेढा, बिझनेस चालू केलाय नवीन म्हणते. काय सांगालायस, कुठनं आणलेस पैसे? हा बँकेकडं लोन काढलं. म्हटलं कितीचं? एक 60-65 लाखाचं लोन काढलंय. म्हटलं 62 लाखाचं लोन काढलंय आणि राहिलेले 8 लाख ते मी तिजोरीतनं, तुमच्या तिजोरीतनं घेतलं. आता त्याची आई ज्यावेळी सांगते की घरात 80 लाख रुपये आहेत. आता जितू तिजोरी उघडतोय, 80 लाख असताना त्यातलं तो त्याला पाहिजे तितकेच 7 ते 8 लाख रुपये घेतो. राहिलेले पैसे तो बँकेकडून लोन काढतो. आता जितूच्या मनात जर कपटे असतात, तसं मनात आलं असतं तर त्यानं सगळे काढून घेतले असते, लोन काहीच केलं नसतं. आता इथं जितूनं एक टेक्निक केलं, मात्र त्या काळ्या पैशाचं ब्लॅक मनी व्हाईट केला. मोदीजींना ब्लॅक मनी आणायला जमलं नाही, पण इथं जितूनं मात्र ते पैसे व्हाईट करून रिकामं झाला. एवढ्यातून एवढं कळतंय की आपल्याला की जितू हा बिझनेस माइंडेड आहे आणि तिथं किती स्मार्ट आहे बघा. आणि त्यात तो प्रामाणिकपणे आहे. म्हणजे तो बाबाच्या पैशातून जेवढे पैसे पाहिजे तेवढंच घेतलं, सगळं त्याने घेतलं नाही. आता पुढं येऊया. पुढं आल्यानंतर दोघांच्या मध्ये जितू आणि नंदूमध्ये फिट कोण आहे
असं म्हणेन की आपण म्हणजे जितू हा फक्त बोलतो, फिजिकली फिट नाही आहे. पण एका कॅफेमध्ये जेव्हा नंदू जितूला आणि अंजलीला बघत असतो आणि अंजलीवर असं डोळे टाकत असतो, त्यावेळी जितूला राग येतो आणि तो अक्षरशः नंदूच्या अंगावर धावून जातो. दोघांची शिव्यागाळ होते, भांडणं व्हायच्या येतात, पण दोघं काही कोणाला मारत नाही. तिथं अक्षरशः नुसती बाचाबाची होती. या प्रसंगावरून आपल्याला काय कळतं की जितूच्या समोर कुठल्या मुलगीची जर कोणी छेड काढली तर जितू हा आवाज उठवतो. आणखीन एक, जेव्हा जितू राधेश्याम तिवारीच्या घरी जातो, कारण राधेश्याम तिवारी म्हणजे परेश रावल हा त्याचा एक ग्राहक असतो. आता ग्राहक जेव्हा त्याला प्रॉब्लेम येतो त्याच्या CD प्लेअरला, तेव्हा जितू तिथं जातो. तिथं गेल्यानंतर राधेश्याम तिवारी त्याच्याबरोबर कसं वाटेल तसं बोलतो, म्हणजे जसं बोलायला नसाय पाहिजे तसं बोलतो. पण जितू हा आपला स्मार्ट आहे. जितू बिझनेस कसा करायचा हे चांगलंच त्याला माहीत असतं. म्हणजे कस्टमर इज ऑलवेज राईट, कस्टमर इज गॉड असं म्हणून तो चालत असतो. आता तो कसा जरी वागला तरी तो कस्टमर असतो. त्याला रिफंड तर रिफंड, रिप्लेस तर रिप्लेस, सगळं काय पाहिजे ते करतो म्हणतो आणि तिथून परत येतो. या क्षणामध्ये आपल्याला कळतं की जितू खरोखर कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर काम करतो. त्यानं MBA जे केलं आहे ना ते खरोखर त्याच्यामधून दिसतं प्रॅक्टिकली. त्यानं MBA केलं आहे, नुसतं ते पेपर देऊन पास झाला नाही. त्याला ते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन येतं त्याला, म्हणजे ते मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन नुसती डिग्री नाही त्यानं घेतली, तर ते खरोखर इम्प्लिमेंट केले. तिथून बाहेर येताना तो अंजलीला बघतो आणि त्याला वाटतं की ही राधेश्याम तिवारीचीच मुलगी आहे. आता जेव्हा तो त्याच्या शोरूममध्ये जातो तेव्हा अंजली त्याच्याकडे जॉब मागायसाठी येते. आता जसं तो अंजलीला बघतो तसं त्याला काय वाटतं, अरे हां, ती स्वतः सांगायच्या आधीच हा समजतो की ही राधेश्याम तिवारीची मुलगी आहे आणि हिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, हिला स्वतः पैसे मिळवायचे. म्हणजे महिलांनी स्वावलंबी बनलं पाहिजे, त्यासाठी हातभार लावायसाठी तो नेहमी तयार असतो. ही एक चांगली गोष्ट आपल्याला तिथं कळते. म्हणजे तो महिलांचा सन्मान करतो, महिलांना पुढं जाण्यासाठी तो नेहमी मदत करतो. आता जितू बघा फिजिकली पण कसा फिट असतो हे आपल्याला कळतं. जेव्हा राधेश्याम तिवारीला काहीतरी गैरसमज होतो आणि तो जितूला मारायसाठी गुंड पाठवून देतो व्हॅनमध्ये भरून, त्यावेळी जी गुंड बाहेर येतात, जितू एकच फाईट देतो, एका गुच्छित गार करून टाकतो, तिथंच पडतात ती सगळी. यावरून आपल्याला समजतं की जितू फक्त बोलका पोपट नाही आहे, तर तो वेळ आली तर 2 हात करायला पण मागं पुढं बघणार नाही आहे. एवढं सगळं आपल्याला इथं कळतं. आता एका बाजूला नंदू, जेव्हा तो राजू गावावरून येतो आणि तो अंजलीबरोबर लग्न करणार असतो, जसं ह्याला कळतं त्याच्या काही वाटेल तसं खोटं वगैरे सगळं सांगतो त्याला. एका लॉजमध्ये लपायला सांगतो, तिथं जाऊन त्याला धमकी देतो, गावाला परत जायला लावतो. सगळ्या नको असलेल्या गोष्टी हा नंदू करत असतो. इवन त्याच्या घरमालकिनीबरोबर लफडं आहे अशी सुद्धा अफवा असते. त्याच्याकडे जॉब नाही, घर नाही, घरमालकीबरोबर लफडं असलेल्याची अफवा. जेव्हा ती जेवण बनवत असते तेव्हा बिचारीचे सगळे जे काय पराठे असतात ना ते शेजारच्याला देऊन टाकतो तो, म्हणजे तिला उपाशी मारतो तिथं. एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी असून पण शेवटी अंजली कुणाला निवडते? नंदूला निवडते. चांगल्या झाडावर नेहमी माकडंच चढतात, पण हिथं झाडालाच वाळवी लागली. हे झाड असलं कसलं? आता अंजली एवढी स्मार्ट आहे, म्हणजे ती एवढी शिकली आहे, एवढं म्हणजे काम वगैरे करते, पण तिला योग्य पुरुष कुठला, स्वावलंबी कुठला, त्याचं काय? आता प्रेम असतं म्हणतो आपण, प्रेम आंधळा असतं, याचं हे उत्तम उदाहरण. आणि सगळ्यात शेवटी एक गेम खेळते अंजली, चिठ्ठ्या उधळायचा गेम. एका चिठ्ठीवर जितूचं नाव लिहिते, एका चिठ्ठीवर नंदूचं नाव लिहिते. जेव्हा जितूला कळतं की चला राधेश्याम तिवारीची ही मुलगी नाही आहे, त्यावेळी तो म्हणतो चला मला कुठल्या मुलगीशी लग्न करायचंच आहे तर मी तुझ्याशी लग्न करतो. पण इथं अंजली म्हणते या दोन्ही चिठ्ठ्यावर दोघांची नावं लिहिले, तुम्ही उचला कुठलं पाहिजे ते. आणि त्यावेळी नंदूला उचलायला सांगते, पण नंदू म्हणतो नाही, हा गेम मी नेहमी हारतोय आणि तूच नेहमी जिंकतेस, त्यामुळं जितूला उचलायला. जितू चिठ्ठी उचलतो, त्याच्यामध्ये नंदूचं नाव येतो. आता इथं एक आपल्याला कळतं की अंजली ज्यावेळी ही गेम खेळत असते त्यावेळी ती म्हणजे स्कीम करत असते, त्यावेळी ती फसवत असते, स्कॅमच करत असते. स्कीम नाही, एक मोठा स्कॅम करत असते. तिला जे पाहिजे तेच त्या दोन्ही चिठ्ठ्यांवरती लिहित असते आणि ते टाकत असते. आता इतके सगळे गेम खेळून ते नंदूला काही कळालेलं नसतं. म्हणजे नंदूचं डोकं केवढं शार्प आहे बघा, यातनं कळतं आपल्याला. पण जितू हा गेम पहिल्यांदाच खेळतो आणि पहिल्यांदाच तो समजून जातो
की अंजलीनं हिथं स्कॅम केला आहे. या डावामध्ये अंजलीनं स्कॅम केला आहे. तो पहिली चिठ्ठी उघडतो, नंदूचं नाव. दुसरी चिठ्ठी उघडतो, नंदूचं नाव. तो पटकन अंजलीला हाक मारतो. अंजली नंदूला घेऊन जात असते. फक्त जितू स्माईल करतो आणि त्याला जाऊ देतो. आता अंजलीनं खरोखर नंदूला सिलेक्ट करायला पाहिजे होतं का? कारण सगळ्या गोष्टीमध्ये आपला जितू हा एकदम वरचढ माणूस होता. मित्रांनो, असंच होत असतं. प्रत्येक पिक्चरमध्ये एक असं कॅरेक्टर असतं जे खरोखर चांगलं असतं, पण त्याच्याबरोबर नेहमी वाईट होत असतं शेवटपर्यंत. आता हा तुम्हाला हे म्हणजे फनी एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं, याच्यामध्ये थोडंसं लॉजिक आहे. बाकी तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर